तीस 100 आणि ते 30 500. 400 रुपयावर पण व्यवहार थांबू शकतोय. या आता ताई बोलत म्हणजे द्यायलाच पाहिजे. ताई बोलल्यावर थाप पण मारली. 30 500 ला व्यवहार झालाय. ताई बोलल्या आणि व्यवहार झाला. बापरे भाई काय. मित्रांनो, सचिन जाधव ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि जसं की तुम्हाला माहित आहे, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मसा चालू होणार आहे. तो म्हणजे उद्या 3 जानेवारीला. आणि आज आहे तो बैल बाजार, म्हणजे महाराष्ट्रामधल्या सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे मसा यात्रा. आणि त्याच्यामध्ये असलेला हा बैल बाजार, ज्याच्यामध्ये लाखोंची खरेदी विक्री होताना आपण बघतो. सो जे काही असेल आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण इकडनं मसा आहे तो फक्त 8 ते 10 किलोमीटर. आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही पूर्ण एक्सप्लोर करणार आहे आजचा बैल बाजार. हा व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका, कारण या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसणार. ज्यांना पण जे बैलप्रेमी आहेत, जे आता आपण बघू शकतो बैलगाडा शर्यती वगैरे सगळीकडे चालतात, तर त्याची खरेदी विक्री लाखोंच्या स्वरूपात इकडे होताना दिसणार आहे. तर मित्रांनो, जे काय असेल तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. मशाला जात असताना मित्रांनो या सगळ्या गोष्टी इकडे घडत असतात. आणि इकडे बघू शकता एक 4 व्हीलरचा एक ॲक्सिडेंट इथे झालेला आहे आणि ती गाडी पूर्णपणे पलटी झालेली आहे आणि लोकांची इथे गर्दी झाली आहे बघण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळता आल्या पाहिजेत आणि व्यवस्थित तुम्हाला प्रवास करता आला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. मित्रांनो, इकडनं सुद्धा बघू शकता तुम्ही रस्ता. इथे बघा बैल बाजार व जसं इकडे झाला रस्ता, या साईडला सुद्धा तुम्ही जाऊ शकता बैल बाजारातून. आणि इकडे बघू शकता तुम्ही स्ट्रेट आपण मार्केटमधून सुद्धा जाऊ शकतो. पण आता मार्केटमध्ये तुम्ही जाऊ शकता, कारण आणि उद्यापासून जी गर्दी होणार आहे तिथं तुम्ही मार्केटमध्ये गाडी टाकण्यासाठी एंट्री नाही. आज पहिला दिवस आहे बैल बाजाराचा, म्हणून आपण इकडनं जाऊ शकतो. आणि इकडनं आहे तो मुरबाड. आणि थोडी बहुत तुम्ही इथे गर्दी बघू शकता. हे सगळे दुकान इकडे लागलेली आहेत. आणि उद्यापासून घरी जत्रा चालू होणार, त्यामुळे इकडनं गाडी टाकणं पॉसिबल नाही. आता आम्ही गाडी घेऊन जातोय. थोडी थोडी दुकानं इथे लागलेली आहेत, तुम्ही बघू शकता. सेटअप सगळा लागण्यात चालू आहे इथे. पण आपल्याला बघायचा तो बैल बाजार. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा तो मेन मार्केट आहे मसाचा, तो हा समोर आहे. इकडनं तुम्हाला लेफ्ट साईडला यायचं आणि इकडे आहे तो कर्जत या साईडला. इकडे आहे तो पूर्ण प्रॉपर मसा. तुम्हाला डायरेक्ट आता बैल बाजार दाखवायला घेऊन जातो, कारण आता दुकानं लागायला स्टार्ट झालेत. उद्या परवापासून खूप गर्दी होणार आहे इकडे. सो गाडी आपण घेऊन येऊ शकत नाही. हे बघा इकडे पुढे तुम्ही बघू शकता पाळणे वगैरे लागलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता बैल इथे लावलेले आहेत दावणीला. मग जसे गिरायक येणार तसा तुम्हाला इथे त्याचे भाव वगैरे होताना दिसतात. जसं आपण इथे बघितलं समोर, इथे सुद्धा भाव चाललेले आहेत, त्यांच्यावर कलर सुद्धा लावलेले आहेत. तर त्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत. इकडे सुद्धा बैल आहेत. थोडं पुढे जाऊ या साईडला. मित्रांनो, इथे सुद्धा खूप प्रचंड अशी गर्दी झालेली आहे ह्या बैलांना बघण्यासाठी. ही जरी छोटे छोटे जर तुम्हाला ही वासरं जरी दिसत असतील, ते 7 ते 8 महिन्याचे असतात आणि यांना दात नसतात. ह्या बैलांना घेण्यासाठी लोकांची गर्दी खूप असते, कारण शर्यतीनं अशाच प्रकारची वासरं आणि बैल त्यांना घ्यायचे असतात, कारण ते खूप स्पीडला पळत असतात. आणि त्यामुळेच इथे एवढी सारी गर्दी तुम्ही बघू शकता. ह्या मित्रांनो, हे बैल तुम्ही बघू शकता. बापरे, यांची उंची आहे ना, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कशी दिसते मला माहिती नाहीये, पण मला वाटतं माझ्यापेक्षा पण जास्त. आणि ते खूप ॲग्रेसिव्ह दिसत आहेत दोन्ही पण बैल. त्यांची उंची बघूनच मी स्वतः शॉक झालोय. आणि यांची किंमत किती असेल आता काय माहित नाही, ते मालक तर दिसत नाहीयेत. मस्त सुंदर. हा, मालक कोण आहे तुम्ही का? दादा कुठून आले तुम्ही? शनी शिंगणापूर. बापरे, शनी शिंगणापूर वरून आले दादा. म्हणजे मुरबाडची मसा यात्रा कुठे कुठे पोहोचली तुम्ही बघू शकता. आता काय किंमत काय असेल या दोन्ही बैलांची? 1.5 लाख.
1,50,000 1,50,000 दोन्ही बैलांची किंमत असणार आहे. तर मला वाटतं खरंच खूप प्राईस पण त्या लेवलची आहे, कारण त्यांची उंची बघूनच मन प्रसन्न होतं. एवढी उंची आणि त्यांच्या समोर पण आपण जाऊ शकत नाही डिरेक्टली, एवढे अग्रेसिव्ह आहेत. तर 1,50,000 त्यांची किंमत आहे. आता बघू कोण खरीददार असतील तर ते येतील आणि बैल खरेदी करतील. तोपर्यंत तुम्ही त्या बैलांचा लुक बघा. दादा कुठून आलेत तुम्ही? कुठून आलेत? आम्ही जुन्नरवरून. तर मित्रांनो बघू शकता जुन्नरमधून दादा आलेले आहेत आणि त्यांच्या इकडे बैल आहेत. काय किंमत काय आहे बैलांची? सांगायला 40,000 रुपये येतात. 40,000 रुपये किंमत आहे सांगण्यासाठी, पण ज्याला पण खरेदी करायचं असेल ते कमीत कमी याच्यामधून घेऊन तो व्यवहार होऊ शकतो. तर बघू शकता खूप छान असे बैल आहे त्या साईडला. जुन्नरवरनं आलेत दादा. तर मित्रांनो हा बैल तुम्ही इकडे बघू शकता, खरंच खूप छान आणि खूप हाईटला सुद्धा सुंदर बैल आहे. मित्र कुठून आले तुम्ही? भिवंडी पडगा. भिवंडी पडग्यावरून आलेले दादा आणि बैल खूपच छान आहे. काय किंमत काय असेल बैलाची? 80. 80,000 रुपये किंमत आहे बैलाची आणि बैल सुद्धा तेवढा देखणं आहे. अजून खरेदी झालेली नाही आहे ना? खरेदी झाली का? कोण तुम्ही घेतला का? हां. अच्छा, यांनी स्वतःने हा बैल घेतलेला आहे 80,000 रुपयामध्ये. भिवंडी पडग्यावरून आलेले दादा आणि खरंच खूप छान असा बैल दिसतो. बघू शकता तुम्ही हा बैल. बैल आम्ही म्हणजे खास घेण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी आलो आणि जे काही किंमत म्हटलं बैल पाहून जी किंमत असेल ती द्या. म्हणजे बैल आपल्याला तुम्ही हा उत्साह बघू शकता दादांचा, कारण जरूर. जी किंमत असेल ती किंमत द्या, आम्हाला बैल घ्यायची. बैल घ्यायचे. आणि 80,000ला बैल घेतलाय दादा. इकडे खास बैल बघण्यात येईल, अगोदर आले असतील आणि मग ते बैल बघण्यात येईल का बैल कसा घेतलाय. एकदा गुलाल उडला म्हणजे बैल घेतला असा त्याचा एक हे अंदाज असतो. दादा बैलाचे हे मालक आहेत आणि बैल खरेदी केला आमच्या भिवंडी पडगाचे दादा. तुम्ही बघू शकता 80,000ला बैल, छान असा बैल आहे. बघा तुम्ही हाईट किती त्या बैलाची आणि त्याच्यानंतर ते कसे ट्रेन करतील ते त्यांच्यावरच आहे नंतर, कारण आता तेवढा क्रेजच चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बैलगाडाचा. आणि हा बैल बघू शकता छान. आता काय दादा, बाबांचं असं म्हणणं आहे की 65,000 आणि किमतीवरून काहीतरी तफावत चालू होती. आता काय बोलाल, काय चाललं होतं सीन तिकडे? ते त्यांना एकच सांगितलं की असं जनावर म्हणजे असं बैल मिळणं बाजारमध्ये मुश्किल आहे. की तुमची हे जर लागले नजर लागले त्या नजरेने, चांगल्या नजरेने आपण घेऊन जाऊ. काय असेल तुमच्या खिशाला थोडं बहुत चाट बसेल, मी बसतोय, पण घेऊनच जाऊ आपण हा बैल. बघितला हा उत्साह असतो मसा यात्रेमध्ये बैल बाजारचा. दादा स्वतः खिशामध्ये पैसे आणले की कमी पडले तर मी टाकतो, पण तो बैल घ्या, हा आणि खरा नाही, आनंद ते असतो. काय माणसं कमी नाहीत, पैशाच्या बाबतीत ती आपल्यापेक्षा पुढे आहेत. पण बरोबर, पण एक असतं का बाबा बैल नजर पडली, आवडला, तो घ्यायचा म्हणजे घ्यायचा. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, पण पैशाने ते पाहिलं का कमी जास्त नाही म्हटलं. तो बैल आपल्याला घ्यायचाच आहे ना, टाका पैसे, आपल्याला पैशाचं हित होऊन जाईल. आणि खरंच त्या माणसाने पण इकडे तिकडे न पाहता 80,000 बोलले त्याप्रमाणे दिले. बरोबर, धन्यवाद धन्यवाद दादा. कुठून आले तुम्ही? मी शहापूरवरून. अच्छा, शहापूर म्हणजे माझ्या तालुक्यामधले. हां, म्हणजे आमचे सोयरे ते. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आनंद वाटतो. मी तर मित्रांनो, बैलांना जे काही सामान लागतं ते ह्या दुकानामधून तुम्ही घेऊ शकता. बघा किती सुंदर सगळ्या या गोष्टी. काय बोलतात बाई याला? काय बोलतात? अच्छा, कुठून आले तुम्ही? गोटी इगतपुरी. अच्छा, इगतपुरी गोटीवरून दादा आलेला आहे आणि बघू शकता खूप छान असं दुकान लावलेलं आहे. आणि आज बैल बाजार असल्यामुळे या गोष्टी इकडनं 100% लोक खरेदी करताना दिसत आहेत. आणि खूप सुंदर असा हा नजारा इकडे बघू शकता तुम्ही. कलरफुल इकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो बघू शकता इकडे सुद्धा एक छोटासा बैल आहे आणि त्याची सुद्धा इथे खरेदी विक्री करताना दिसत आहेत. दोन्ही मालक आहेत इकडे आणि जे घेणार आहेत ते सुद्धा समोर आहेत, बघू शकता. आता कुठला बैल आहे? कुठला बैल आहे? वडवली. कुठे आलाय? अच्छा, सरळगाव वडवली. अच्छा, आम्ही म्हणतो मुरबाडचीच आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे मालक सुद्धा आहेत. आणि किंमत किती झाली आहे त्याची?
32,000 फायनल. आणि ज्यांना घ्यायचे ते बोलतात 28,000. 4,000 साठीचा व्यवहार आहे हा. होईल, मला पण असं वाटतं होईल, व्हायलाच पाहिजे. वस्तू चांगली आहे ना, वस्तूचं काय आहे? वस्तू घ्या. 31,000 रुपये फायनल बोललेले आहेत. 31,000. काही विषय नाही. ही वस्तू कधी पण विका, तुम्हाला तेच पैसे कधी पण 32,000वरनं 31,000वर आलेले आहेत. आणि आता बघूया 31,000 मध्ये ती बोली होत. मी बोललोय त्याच्यात, तुम्ही आता काहीच बोलू नका. त्याच्यात व्यवहार होता. देऊन टाक. जास्त पैसे नको आता. 29,000 देऊन टाक. 30 नको जाऊ पुढे. 30 नक्कीच बोलू ना. एवढं बोलायला असतं लावलं. 29 ला देऊन टाक. आता हे बोलतात 29 आणि दादा लास्ट फायनल 31 बोललाय. 2,000चा तफावत आहे इकडे. बैल सुद्धा छान आहे आणि बैल घेण्याचा त्यांचा हट्ट आहे. घेतील ते बैल. 2,000 साठी व्यवहार तर नाही मोडू शकत. बघूया इकडे, बघू शकता तुम्ही. तीस 100 मित्रांनो, 30-100 वर. आणि ते 30-500 400 रुपयावर, 400 रुपयावर व्यवहार आलाय. आणि थाप मारली म्हणजे तो व्यवहार कम्प्लीट झाला, पूर्ण होतोय. 30-100 आणि 30-500 400 रुपये पण व्यवहार वर थांबलेले आहेत. चर्चा चालू आहे अजून. 400 रुपयासाठी घ्या आता, बघूया आता. नाही 400 रुपयासाठी व्यवहार. तुम्हाला एवढं छान बैल सुद्धा. एवढी काही वस्तूची किंमत घ्या. आम्ही खायला घालून वापस द्यावता. 20-20 लाखाची बैल लोकांची वस्तू घ्यायची तुम्हाला, आम्ही पण देणार घेतो. वस्तू जमून घ्या. नाही देते त्यांची फायनल 31च झालेली आहे. म्हणजे 1-1.5 हजारासाठी इथे बैलाचा व्यवहार जाऊ शकतो. त्यांच्यामध्ये तुम्ही बघू शकता इकडे 100 तुम्हाला कशाला एवढं 30-500 30-500 बोलले ते. आता 500 रुपयावर व्यवहार आलाय. 30 ते 29-500 बोलतायत आणि मालक 30-500 बोलतोय. आता बघूया, हा व्यवहार होणार, 100% होणार. पण ह्या सगळ्या गोष्टी इथे होतात. आज स्ट्रगल इथे करावा लागतो मालकाला सुद्धा आणि ज्याला बैल घ्यायचा असतो त्यांना सुद्धा. तुम्ही तुमचा बैल देऊन मला पैसे देताय. आम्ही येडे आहे ना. तुम्ही तुमचा बैल मला बदली देऊन पैसे देताय भरत्याचे. हा विषय आहे ना. क्वालिटी म्हणून तुम्ही होईल, आता होईल. आम्हाला बैल किती कमी कुठला आता फायनल व्यवहार कुठला 32 वाजून आहे का नसेल तर नाही होणार. आता आपण काय करू तुमच्यासाठी सांगा. 28 तुम्ही जवळचे मला एवढं बोलायला असतं ना. बैल फक्त तो नंतर शर्यतीसाठी प्रॉपर तयार होणार आहे.
बोला आता. या ताई. शंभर बोललोय. 30-100 आणि ते 30-500. 400 रुपयावर पण व्यवहार थांबू शकतोय. 400 रुपयाचा नाही, विषय व्यवहाराचा आहे. तो व्यवहार. या आता ताई बोलत म्हणजे द्यायलाच पाहिजे. ताई बोलल्यावर थाप पण मारली. 30-500 व्यवहार झालाय. ताई बोलल्या आणि व्यवहार झाला. बघितलं तुम्ही कसा व्यवहार होता म्हसाच्या बाजारामध्ये. 9 महिन्याचा हा बैल होता आणि तो खरेदी केलाय 30-500. मी या बैलाची हाईट मागाशी पण आपण 2 बैल बघितले त्याच्यामध्ये त्यांची हाईट आणि या बैलाची हाईट माणसापेक्षा जास्त हाईट आहे बैलाची. आणि गर्दी तुम्ही बघू शकता, गर्दी वाढतच चाललेली आहे कारण सगळ्यात मोठी ही यात्रा असते आपल्या म्हशाची. आणि त्याच्यामध्ये असलेले बैल आणि वासरू बघू शकता 8-8, 9-9 महिन्यांचे. बापरे बाई काय आहे? आई शपथ. फुल ॲग्रेसिव्ह. बघू शकता तुम्ही या सगळ्या गोष्टी इथे होतात. 4-4 लोक हँडल करतात तरी पण त्यांना तो हँडल होत नाही. आणि तिथे तो पूर्ण तो जे झापडते बांधलेला तो सगळा तोडून तो बैल इकडे पळाला. बैल खूपच ॲग्रेसिव्ह झालाय हा आणि त्याला सांभाळायला 4-4 लोक सांभाळतायत. या सगळ्या गोष्टी होतात म्हसा यात्रेमध्ये आणि बैल बाजारामध्ये. रक्त आलंय रे, रक्त पण आलंय त्याच्या. हो बापरे, हा बैल खूपच ॲग्रेसिव्ह आहे, काही करू शकतो.